ओम शांती. आजची तारीख आहे 9 मार्च 2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, जसा बाबांचा पार्ट आहे सर्वांचे कल्याण करण्याचा, असे बाप समान कल्याणकारी बना. आपले आणि सर्वांचे कल्याण करा. प्रश्न आहे, मुलांची कोणती एक विशेषता पाहून बापदादा खूप खुश होतात? उत्तर, गरीब मुले बाबांच्या यज्ञामध्ये 8 आणे 1 रुपया पाठवितात. बाबांना म्हणतात, बाबा याच्या बदल्यात आम्हाला महाल द्या. तर बाबा म्हणतात, मुलांनो, हा तुमचा 1 रुपया शिवबाबांच्या खजिन्यामध्ये जमा झाला. तुम्हाला 21 जन्मांसाठी महाल मिळतील. सुदाम्याचे उदाहरण आहे ना. कवडीचाही खर्च न करता तुम्हा मुलांना विश्वाची बादशाही मिळते. बाबा गरीब मुलांच्या या विशेषतेवर खूप खुश होतात. आजचं गीत आहे, तुम्हे पाके हमने जहां पा लिया, जमी तो जमी आसमां पा लिया. ओम शांती. गोड गोड मुले समजतात की बाबांकडून आता बेहदचा वारसा आम्ही घेत आहोत. मुले म्हणतात की बाबा, तुमच्या श्रीमतानुसार आम्ही तुमच्याकडून परत बेहदचा वारसा प्राप्त करीत आहोत. यात नवीन गोष्ट नाहीये. बाबा म्हणतात, तुम्हाला नॉलेज मिळाले आहे. तुम्ही जाणता की सुखधामचा वारसा आपण कल्प घेत राहतो. कल्प 84 जन्म घ्यावे लागतात. बरोबर आपण बेहदच्या बाबांच्या द्वारे 21 जन्मांचा वारसा मिळवतो आणि हळूहळू पुन्हा गमावतो. तर बाबांनी समजावून सांगितले आहे की हा अनादी पूर्वनियोजित खेळ आहे. तुम्ही देखील जाणता की बाबांद्वारे पतित पासून आपण पावन बनत आहोत. बाकीचे तर बोलवत राहतात की हे पतित पावन या, आणि आपण प्रॅक्टिकल मध्ये त्यांच्याकडून पावन बनत आहोत. बाबा म्हणतात, तुम्ही आहात गुप्त. ब्रह्मा कुमार कुमारी म्हणतात, परंतु कुणी समजत नाही की यांना शिकवणारा कोण आहे. शास्त्रांमध्ये कुठेही लिहिलेले नाहीये. त्याच गीतेचा भगवान शिव बाबांनी येऊन आता मुलांना राजयोग शिकविला आहे. हे तुमच्या बुद्धीमध्ये येते ना. गीता देखील तुम्ही वाचली असेल तर हे देखील आता समजतात की ज्ञान मार्ग अगदी वेगळा आहे. विद्वान पंडित मंडळींकडून शास्त्र इत्यादी शिकून जे टायटल घेतात, म्हणजे पदव्या घेतात, तर ती सर्व भक्ती मार्गाची शास्त्रे आहेत आणि हे ज्ञान काही त्यांच्याकडे नाही. हे तर बाबाच येऊन रचनेच्या आदी मध्य अंताचे ज्ञान देतात. हे तर बाबांनी येऊन तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे. बाबा म्हणतात, हे तर बाबांनी येऊन तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे. तुम्ही जाणता की आधी आपण काय होतो, आता आपण काय बनलो आहोत. बुद्धीमध्ये तर सारे चक्र आले आहे. सुरुवातीला थोडेच समजत होतो. ज्ञानाचा तिसरा नेत्र दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे उघडला जातो. हे देखील तुम्ही जाणतात की भगवान कधी आले. बाकी कुणाला माहित नाही की भगवान केव्हा आले, ते कोण होते की ज्यांनी येऊन गीतेचे ज्ञान ऐकविले. तुम्हा मुलांना आता माहित आहे, बुद्धीमध्ये पूर्ण चक्राचे ज्ञान आहे की केव्हापासून आपण हार खातो आणि कसे मग आपण वाम मार्गामध्ये जातो, कशी शिडी उतरतो. हे चित्रांमध्ये किती सोपे करून समजावून सांगितले आहे. 84 जन्मांची शिडी आहे, तर कशी आपण उतरतो आणि मग परत चढतो. पतित पावन कोण आहेत आणि पतित कोणी बनवले, हे बाबा म्हणतात की तुम्ही आता जाणता. आणि भक्ती मार्ग मध्ये तर फक्त गात राहतात की हे पतित पावन. ते हे थोडंच समजतात की रावण राज्य कधीपासून सुरू होते.
पतित आपण केव्हापासून बनलो? हे नॉलेज आहेच मुळी आदी सनातन देवीदेवता धर्माच्या आत्म्यांसाठी. बाबा म्हणतात की मीच आदी सनातन देवीदेवता धर्माची स्थापना केली होती. हा जगाचा इतिहास भूगोल बाबांव्यतिरिक्त कोणीही समजावून सांगू शकत नाही. बाबा म्हणतात की तुमचे इतर भाऊ बहिणी जे जाणत नाहीत तर त्यांना देखील रस्ता सांगणे हा तुमचा धर्म आहे. जसा बाबांचा पाठ आहे सर्वांचा कल्याण करण्याचा, तसा आमचा देखील पाठ आहे सर्वांचे कल्याणकारी बनणे. बाबांनी कल्याणकारी बनवले आहे तर स्वतःचे कल्याणही करायचे आहे आणि इतरांचे देखील कल्याण करायचे आहेत. बाबा म्हणतात की तुम्ही अमक्या सेंटरवर जाऊन सेवा करा. एकाच ठिकाणी बसून सेवा करायची नाही. जो जितका हुशार असतो तितकी त्याला आवड असते की आपण जाऊन सेवा करावी. अमके नवीन सेंटर उघडले आहे, इथे जाऊन सेवा करावी. हे तर जाणतात, म्हणजे ब्रह्मबाबा जाणतात की कोण कोण सेवाभावी आहेत, कोण कोण आज्ञाधारक, प्रामाणिक आणि फरमानबरदार आहेत. अज्ञान काळामध्ये देखील कपूत मुलांवर वडील नाराज असतात. हे तर बेहदचे बाबा म्हणतात की मी अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगतो. यामध्ये घाबरण्याची कोणतीही गोष्ट नाही. हे तर जो करेल तो मिळवेल, जो सेवा करेल तो मेवा खाईल. शाप अथवा नाराज होण्याचा प्रश्नच नाही. हे बाबा शाप देतील किंवा नाराज होतील हा प्रश्नच नाही. बाबा म्हणतात की चांगली सेवा करून स्वतःचे देखील आणि इतरांचे देखील कल्याण का करत नाही? जितके जे अनेकांचे कल्याण करतात तितका बाबांना देखील आनंद होतो. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, नेहमी अपार खुशीमध्ये राहण्यासाठी बेहदचे नॉलेज बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. ज्ञानरत्नांनी आपली झोळी भरून आपले आणि सर्वांचे कल्याण करायचे आहे. नॉलेजमध्ये अतिशय हुशार बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, भविष्य 21 जन्मांकरिता राज्यभाग्याचा अधिकार घेण्यासाठी आपले बॅगेज सर्व ट्रान्सफर करायचे आहे. याचीची दुनियेपासून सुटका करून घेण्यासाठी युक्ती रचायची आहे. वरदान आहे, एक बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन राहून सदैव चढत्या कलेचा अनुभव करणारे सफलतामूर्त भव. विश्लेषण आहे, सेवेमध्ये अथवा स्वतःच्या चढत्या कलेमध्ये सफलतेचा मुख्य आधार आहे एक बाबांवर अतूट प्रेम. बाबांशिवाय इतर काहीही दिसू नये. संकल्पांमध्ये देखील बाबा, बोलण्यामध्ये देखील बाबा, कर्मामध्ये देखील बाबांची सोबत. अशी लवलीन आत्मा एक शब्द जरी बोलली तरी तिच्या प्रेमाचे बोल दुसऱ्या आत्म्यांना देखील प्रेमामध्ये बांधून टाकतात. अशा लवलीन आत्म्याचा एक शब्दच जादूचे काम करतो. अशी आत्मा रूहानी जादूगर बनते. आजचा सुविचार आहे, योगी तू आत्मा तो आहे जो अंतर्मुखी बनून लाईटमाईट रूपामध्ये स्थित राहतो. आजचा अव्यक्त इशारा आहे, निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा.
तुम्हाला जी काही ड्युटी मिळालेली आहे त्यामध्ये नेहमी ॲक्युरेट म्हणजे अचूक राहा. जो ड्युटीच्या बाबतीत ॲक्युरेट राहतो, अचूक राहतो, त्याला सर्वजण इमानदार अथवा फेथफुलच्या म्हणजे विश्वासाच्या नजरेने बघतात. इथे देखील जे सेवेच्या बाबतीत ॲक्युरेट राहतात तेच बाबांचे फेथफुल म्हणजे विश्वासू आहेत. एक असते बाबांवर पूर्णपणे फेथ म्हणजे विश्वास आणि दुसरे आहे बाबांसोबत सेवेमध्ये देखील फेथफुल. अशी फेथफुल निश्चयबुद्धी मुले नेहमीच विजयी आणि निश्चिंत राहतात. ओम शांती.